आपल्या संगीत विषयाची गोडी निर्माण झाली पाहिजे यासाठी मॅडम आपल्या तालुक्यामध्ये काम करणार आहे. सुरुवातीला आपण प्रायव्हेट तत्वावर म्हणा किंवा सुरुवातीला एक एंट्रन्स म्हणून 10 शाळा आपल्या त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यांनी आमच्याकडून नाव मागितले 10 शाळांचे. मग आता नाव मागितले, आता मलाही पूर्ण तालुक्यातली सगळी हे नव्हती. मग मी एका आमच्या विषय तज्ञाने गटसंघाला सांगितले 10 शाळांचे तर संगीताचं चांगलं काम करतात त्यांचे नाव कळवा. म्हणजे जिल्ह्यातून आलं होतं आम्हाला फोन की त्याचं नाव कळवा. पुढे काय होणार आहे काही आम्हाला माहिती नव्हती. फक्त की हे नाव मग त्यानंतर आपलं काम सुरू होणार आहे. इतरही सर्व शाळांमधून आमचे पार्टिसिपंट शिक्षक शिक्षिका आलेले आहेत. तर प्रत्येक जण आपापली ओळख करून त्यांना देऊया मॅडम त्यांना आणि मॅडमचं जोरदार टाळ्यांनी आपण मॅडम आल्या त्याच्याबद्दल त्यांचं आपण अगदी आनंदाने स्वागत करूया. आपण आज जमलाय सगळे, आपण आलात एवढ्या लांबून आलात. निव्वळ एक संगीत प्रशिक्षण ह्या 2 शब्दांखातर आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आता माझी ओळख करून देते. मी डॉक्टर गौरी कोळी. मी स्वतः गायिका आहे. मी स्टेजवर जुनी हिंदी गाण्यांचे कार्यक्रम करते. जवळजवळ आज 25 वर्ष मी स्टेजवर गाण्यांचे कार्यक्रम करते. देशात विदेशात परदेशात जगभर आज मी फिरलेले आहे कार्यक्रमांच्या संगीताने. मी 20हून अधिक वर्ष मी क्लासिकल म्युझिकचे ट्रेनिंग घेतलेलं आहे. माझी आई माझी गुरु आहे, पहिली गुरु आहे. पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडे माझं शिक्षण झालेलं आहे. पंडित चंद्रकांत लिमये जे वसंतराव देशपांडे घराण्याचे आहेत त्यांच्याकडे शिक्षण झालेलं आहे माझं. आणि लाईव्ह म्युझिक यशवंतदेव, अशोक पत्ती, नंदू की सिरीजसाठी खूप काम केलेलं आहे. HND सारेगामासाठी खूप काम केलं. त्यामुळे संगीत क्षेत्रातच माझं आतापर्यंतचं संपूर्णपणे वावर आहे. तर गेल्या बरेच वर्ष जेव्हा मी कार्यक्रम करते किंवा लोकांशी जेव्हा संवाद साधते तेव्हा असं लक्षात आलं की जे आपले हिंदुस्थानी संगीत आहे ते जनमानसात पोचत नाही. कारण आजकालच्या पिढीमध्ये तर नाहीच, पण इव्हन आमच्या एजच्या, आता आज मी आय एम ऑलमोस्ट 40 इयर्स एज, पण आमच्या पण समवयीन पालकांमध्ये संगीताची, हिंदुस्थानी संगीताबद्दलची तितकी रुची किंवा तितकी आवड किंवा इव्हन अवेअरनेस तेवढा आढळत नाही. मग हिंदुस्थानी संगीत जे अभिजात संगीत आहे त्याला आपल्याकडे 4000 वर्षांपूर्वीची परंपरा आहे ती जर आज जनमानसात रुजवायची असेल किंवा आज पुढच्या पिढीला ते संगीत द्यायचं असेल तर मग कुठल्या प्रकारे दिसायला पाहिजे असा एक डोक्यात आमचा विचार सुरू झाला. मग अशा दृष्टीने आम्ही एक संगीताचा संपूर्ण अभ्यासक्रम तयार केला की जो शालेय जीवनामध्ये संपूर्णपणे बेसिक म्युझिक जे आहे ते आपल्याला शिकवतात. आपण प्रायव्हेट शाळांमध्ये आतापर्यंत 30,000 मुलांपर्यंत पोहोचलेलो आहे. पण म्हटलं प्रायव्हेट शाळांच्या मुलांना सगळं मिळतंय, शहरातल्या मुलांना सगळं सारखंच मिळत असतं, सगळंच मिळत असतं, म्हणजे मग ग्रामीण विभागातल्या मुलांना का मिळतं. आणि मला हाच हेतू आहे माझा की संगीताच्या शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजीची मदत घेऊन जास्तीत जास्त मुलांपर्यंत, जास्तीत जास्त समाजाच्या विभागांपर्यंत आपल्याला पोचता यायला पाहिजे. आता त्याचं एक्झॅक्ट आणि प्रशिक्षण कसं होणार आहे त्याचं मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे आता टेक्स्टबुक असेल. हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे, पूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम आहे.
सगळ्यांसाठी योगदान आहे माझ्याकडून. आवडला? खूप छान छान. थँक्यू. आणि मी अनुभवावरून सांगते की आम्ही गायक आहे म्हणून माहिती, गाणाऱ्या लोकांना नॉर्मल माणसांपेक्षा डबल श्वास घ्यावा लागतो गाताना. त्यामुळे जो श्वास घेतला जातो त्यामुळे तब्येत ऑटोमॅटिकली चांगली पण चांगलं आता तुम्ही आला म्हणजे मगाशी आला होता ना, त्यापेक्षा आत्ता तुमचे चेहरेच बदललेले आहेत, सगळी एनर्जी डोळ्यात आलेली आहे. बरं ताट बसल्यामुळे तो प्रोजेक्शन गंधार आता तुम्हाला मी सांगितलं असतं की काळीपातचा वरचा तार सत्तरातला गंधार लावा, तर नाही माझा कसा लागेल असा विचार केला होता. पण गाण्याच्या ओघात कधी लागला तुम्हाला कळलं, म्हणजे इतकं सुंदर गायलं सगळ्यांनी. त्यामुळे आपण पण उगीच त्या काय म्हणतात ना आराखड्यात बांधून ठेवलेलं असतं आपल्याला, आपण स्वतःलाच की माझा आवाज चांगला नाहीये एवढा, मी नाही गाऊ शकत. पण आपल्याला जर कंठ दिलाय देवाने, आपण जर बोलू शकतो, आपण जर आपले विचार समोरच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवू शकतो तर आपण गाऊ पण शकतो. आणि हेच मुळात सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं. आणि हाच कॉन्फिडन्स. आता तुम्ही मला एक सांगा की तुम्ही हे सगळं इतके इझिली पटकन कसं काय गाऊ शकतो? कारण आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांच्या माध्यमातून, आपल्या शेजारपाजारांच्या माध्यमातून, आता भजनं जी कीर्तन आपण जी ऐकलेली आहेत आतापर्यंत, त्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की रागभूत सदृश काहीतरी असतं प्रकरण. त्याच्यानंतर सारेगमपधनीचे असे स्वर असतात. पण आजपासून आज हे जर आपल्या लहान मुलांना जर मिळालं नाही तर पुढच्या 50 वर्षानंतर त्यांना हे माहिती असेल का राग रागिण्या काय असतात किंवा थाट काय असतात. आणि हे झालं शास्त्रीय आणि संगीताबद्दल खूप डीप नॉलेज झालं. पण इफ नॉट धिस, म्हणजे जर संगीताकडे लोकांना कला म्हणून बघायचं नसेल तर ज्यांना वेगळे करिअर्स निवडायचे ते लोक सुद्धा गाण्याचा आनंद तर घेऊ शकतात, उत्तम कॉन्सेंटर बनू शकतात. आज समोर कुठे गाणं ऐकायला गेलं तर त्याचा आनंद काय आहे तो तर उपभोगू शकतात. त्यामुळे संगीत प्रशिक्षण आज सगळ्यांना कंपल्सरी आहे. आम्ही हे गेले 6 वर्ष करतोय आणि नशिबाने 2020 साली जेव्हा मोदी सरांनी अनाऊन्स केलेलं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्युझिक कंपल्सरी आहे, तर त्यामुळे ते खूप सोपं झालेलं आहे आपल्याला की लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. 5 वर्षापासून आपण हे करतच होतो आणि आता तुमच्या माध्यमातून आम्ही अजून वेगवेगळ्या प्रांतांपर्यंत पोहोचू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी मी काही एकटी जाऊ शकत नाही. त्यामुळे आज जे शिक्षक आहेत, जे इन्फ्लुएन्सर्स, आपण आता नवीन जो शब्द आलेला आहे, इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातूनच आपण मुलांपर्यंत आपण आलात आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही हवे केलं त्याबद्दल मॅडमांची ओळख म्हणजे कल्याणला दिलेली आहे आणि कराओके स्पर्धा झाली त्यामध्ये मॅडमांचा आवाज ऐकला आणि त्यावेळेस असं वाटलं की मी स्पर्धेसाठी आलेच नाही. म्हणजे मला त्यांना ऐकायला मिळालं हे खूप मोठं भाग्य होतं. आणि पुन्हा मला असं वाटलं होतं की भविष्यात कधी त्यांची म्हणजे सहवास मिळेल की नाही याचं वाटलं होतं. पण काय योगायोग सरांचा फोन आला आणि साक्षात मॅडम समोर खूप छान वाटलं. आणि तुम्ही एक ट्रेनिंग देत आहेत तर मला खूप बरं वाटतंय. खूप खूप धन्यवाद तुमचे. आता आमचे रमकेसर आणि पवार मॅडम छानच बोलायला म्हणजे त्याच्यात काय थोडंसं म्हणजे मला सांगायचं की शास्त्रीय संगीताकडे थोडंसं म्हणजे हे होतंय की दुर्लक्ष होते. आणि आताचे जे नवीन संगीत आहे, संगीताला करता काही भाषा नाही, ते जास्त आत्मसात होत आहे. तर मॅडम खूप म्हणजे उदात्त काम करतायत. कारण की कलाकार म्हटला की आपल्याला जे ईश्वराने दिलंय
हे आपण इतरांना दिलं पाहिजे. हा महत्वाचा गुण आहे. आपल्याकडेच ते ठेवून उपयोग त्याचा काहीच नाही. इतरांना दिलं पाहिजे. हा विद्यार्थी अजून 10 जणांना देईल. आपला विद्यार्थी मॅडम आता हा म्हणजे ट्रायबल एरिया आहे, पण ह्या मुलांना आपल्या म्हणजे अधिकची ईश्वराने देणगी दिलेली आहे. त्यांचे डोळे अतिशय मधुर असतात. मला तर नेहमी असं वाटतं मी काहीच नाही, मुलं खूप सुंदर गातात आपल्यापेक्षा, असं आहे सगळे अनुभव. धन्यवाद मॅडम, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. एक स्वरधारा आपल्याला मिळालेली आहे, एक लाभ झालेला आहे आणि त्यांच्या ऋणात राहण्यासाठी आणि ही जी स्वरधारा आहे आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मॅडम अहोरात्र आपल्याला सहकार्य करणार आहेत आणि ते सहकार्य आपण घेऊन आपल्या मुलांपर्यंत हा विषय 100% सोडणार आहे. तर या ठिकाणी मॅडम आल्या, गौरी मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यानंतर आपले सिद्धार्थ सर सुद्धा या ठिकाणी आले. तर त्यांचे मनापासून आपल्या पंचायत समिती, शहापूर आणि सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. अशीच तुमची सेवा आणि सहकार्य आम्हाला लाभो. धन्यवाद.